बनलं बघा किती खास आहे मित्रांनो. हे बघा मस्त चीज परफेक्ट. मी ते ॲव्हेंजर पाहत होती, त्याच्यामध्ये हल्क मिळते काय म्हटलं ते टाकूच देते, ते खायची इच्छा होते माझी. ऑर्डर कर ना. आपल्या अमरावतीत टॅकोज मिळणार का? अद्याला माहीत असणार. अद्या नाही मला नाही माहित काय होतं टाकूस. प्रज्वल नाही माहित असं. मला माहित नाही काय असते टॅकोज. अनहेल्दी असेल तर असे कोण पाहून राहिले सगळे. मॅडमला टॅकोज खायचे आज. प्लीज. हा बनवतो. तर मित्रांनो आपल्याला लागणार आहे 2 कांदे, 2 टमाटर, एक शिमला मिरची. बायकोला रस्त्यावरचं खाऊ देणार नाही, पण आता माझ्या हातचं काय खावं लागतंय बघू. आज आपण बनवणार आहे पनीर टाकूस. हॅलो नमस्कार. आज माझ्या माहेरून म्हणजे माझ्या मम्मीने माझ्यासाठी करंजी पाठवली, गुड पापड्या पाठवल्या. आणि गुड पापड्या आता काय आहे, गुड टाकून ते कणिक भिजवून मग त्याची पापडी बनवते आणि ती तेलामध्ये तळते, त्याला गुड पापड्या. तेव्हाच खाणं चांगलं राहते म्हणून जवसची चटणी. माझा शूट मदत थांबवून आधी माझा ब्लॉग काढ. माझ्या मम्मीने माझ्यासाठी काहीतरी पाठवलं. तुझा शूट गेला चुल्यात. थँक्यू सासूबाई. गोडवाले शंकरपाळे पण पाठवले. करंजी तर एकदम बढिया झाली आहे नेहमीप्रमाणे. कसं लागत आहे? तर मम्मीला माहिती आहे मला जास्त गोड आवडत नाही, बरोबर पाठवली. नाही तिच्या घरचं काही असलं मी तोंडात टाकलं का डायरेक्ट माझ्या डोक्यात इन्सुलिनच पकडलं. झालं तुझं बाजूला. मला रबर घेऊन दे बाप्पा. टमाटर, कांदा, शिमला मिरची आता आपण हा चिरून घेणार आहे. पण मला एक सांगायचं आहे, लग्नाच्या आधी माणसं सगळे म्हणतात, असं बायांचं म्हणणं आहे बरं, माझं नाही. बाया म्हणतात की माझा नवरा लग्नाच्या आधी खूप मोठे मोठे प्रॉमिस करत होता, तू यासाठी मी काही करू शकतो, हे करू शकतो, करू शकतो. तर त्याच्यात आहे ना क्लिअर करून घ्या लग्नाच्या आधीच. कारण की कसं आहे, काहीही करू शकतो म्हणजे माणसांचं म्हणणं काय असते की मी तुझ्यासाठी ड्रॅगन सोबत लढू शकतो, तुझ्या सेफ्टीसाठी मी किती जणांचा करू शकतो, काही करू शकतो, याचा अर्थ हा असते. पण बायका काय घेते याचा अर्थ, तुझ्यासाठी मी काही करू शकतो. म्हणजे ती इमॅजिन करते की अच्छा भाजीपाला चिरू शकतो, भांडे घासू शकतो. त्या मिसअंडरस्टँडिंग मुळे जास्त भांडण होतात कपलमध्ये. तर लग्नाच्या आधी जेव्हा म्हणतं ना काही करू शकतो, मी पैसे कमवून आणू शकतो, मी कोणताही जॉब क्रॅक करू शकतो, असं त्यांचं म्हणणं असतं. आणि बायकांचे एक्सपेक्टेशन असतात की मला कामात मदत करू शकला पाहिजे. तर आधीच क्लिअर करून घ्या लग्नाच्या की माझ्यासाठी काही करू शकतो. म्हणजे भांडे घासू शकतो का, चिरू लागू शकतो का, जेव्हा गरज पडली तेव्हा, नाही तर करत बसाल विनाकारणच. आता हे एपिसोड्स काय येत आहेत थोड्या दिवसांनी समजेलच तुम्हाला. कॉंग्रॅच्युलेशन. तो इमोशनल झाला, त्याच्या डोळ्यात पाणी येत आहे. कोणीतरी कॉंग्रॅच्युलेशन दोघांना. मावशा बनवलंय तुम्हाला, परिका लाचत आहे. आजी मिठाई खिलाओ मिठाई. अच्छा सगळ्यात जास्त मिसताव ना. गाईज मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. मला समजत नाहीये मी काय रिॲक्ट करू याच्यावर, काय नाही. भावना जाऊन दाखवणार आहे, त्यांची रिॲक्शन बघू आपण काय होते आणि काय नाही. तर आपल्याला लागणार आहे ग्रीन चिली सॉस, चिली फ्लेक्स, हे मिक्स हर्ब्स. रन मेक्सिकन चीज कुठे ठेवलाय, आणि पेरी पेरी मसाला आहे का घरात, आणि ओरिगॅनो आहे का, ओरिगॅनो पण आहे. मी बनवणार 5 पोळीचं, तर मी अर्धा किलो पनीर घेतलेलं आहे. तुम्ही जर कमी क्वांटिटीत बनवताय तर सगळं अर्ध सामान घ्या. पनीर पण पावभरात होऊन जाईल तुमचं. मोझरेला चीज तर लागणारच आहे, पण हे साधा पण चीज लागणार आहे आपल्याला. क्यूब्स, काली मिर्च, पिंक सॉल्ट किंवा आपण व्हाईट सॉल्ट पण यूज करू शकतो. टाकणार आपण काली मिर्च, थोडीशी अजून पिंक सॉल्ट, चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब्स जर असेल तर मॅन्डेटरी नाही आहे. ऑरिगॅनो, पेरी पेरी, ग्रीन चिली सॉस. त्यामध्ये तिखट मीठ नाही टाकलं का म्हटलं. एक काम करतो ना, त्याच्यात मिरच्या टाकतो, तेल टाकतो, हळद टाकतो, बेसन टाकतो, बेसनच बनवून टाकतो. त्याच्यात मीठ नाही टाकलं त्याला चव कशी. पिंक सॉल्ट टाकलेला आहे त्याच्यात मी ऑलरेडी. तू पिंक सॉल्ट जरी टाकलं तरी साधं सॉल्ट पण टाक. साधं सॉल्ट टाकतो, पण खारट झालं खाशीन कसं. नाही लागत खरं. मी करतो, मेरे को बनाने देव. मोठं कटोरं कोणी घेतलं, छोटंवाला घेतलं. साली आली आहे माझी, बर्थडे आहे तिचा, बर्थडे आहे तिचा. तू लपतं काऊन कॅमेऱ्यात पण. असं काही नाही, चेहरा चांगला आहे तुझा. चीज क्यूब किसून टाक. तू सांगशील का, फक्त तू टेस्ट करायचे काम करतो. म्हणून साली पाहिजे मित्रांनो. मी वाट पाहून राहिली, कधी बनते कधी नाही, किती वेळ आहे बा अजून या गोष्टीला. तू त्याच्यात खरंच मीठ टाक, चवणी लागणार ती.
मी डिस्टर्ब नाही केलं तर बनून जाईन 10-15 मिनिट. लवकर बनव. तू जर मधामधात नाही बोलली ना तर लवकर बनून जाईल. गरम पकर लागते. लवकर बाजू लाव. हे भाजीपाला तो शिजलेला नाहीये अजून. लवकर बाजू लाव. असं आहे. जा तिकडे. मी काय म्हणते, अरे घेऊन जा ना तो बनेल. काय म्हणते तुला ऐक ना. पण तू एक काम करतं का शशांक? हे बघ काम तर सांगायचंच आहे पण मी काय म्हणतो ऐकणं शशांक मी ऐकणं. बरं एक काम आहे ऐकतं काय ऐकणं एक काम आहे. जोपर्यंत मी हो नाही म्हणणार ठीक आहे. नाही करत मी काम. ऐकतं माझं. हे बनवताना याच्यात थोडंसं मेवनीस पण टाकतात लोक पण आम्हाला आवडत नाही कारण ते अनहेल्दी असतं आणि आम्ही सजेस्ट पण करत नाही. तुम्हाला वाटलं तर तुम्ही टाकू शकता. ही डिश मग हेल्दी राहणार नाही. तर आम्हाला भांडं लहान पडल्या मित्रांनो तर आम्ही आता दुसरं घेत आहे. टेन्शन नका घेऊ. माझी बायको ओरडत नाही कारण की भांडे मला धुवा लागते. आपण टाकणार आहे मीठ. आपल्याला करायचं आहे मिक्स. अभी बन रही इसकी भेल. मी डायरेक्ट तव्यावरही केलं हेही तर बढिया लागते तसंही खाऊ शकता. पोळीसोबत अरे टाकोज एक नंबर. तुमको इंडिया में नहीं मिलेगा. वर्कआउट जे करतात त्यांच्या सॅलेडसाठी हे बेस्ट ऑप्शन आहे. जर तुम्ही व्हेजिटेरियन आहात तर ही डिश आवडेल तुम्हाला. याच्यात जर तुम्ही कॉर्न ॲड्स केले ना ते पण छान लागतात. ते आली तिकडून बघायला तर हे टेस्ट करून बघायचं आहे ना. तू करून पहा तू सॅटिस्फॅक्शन नसेल तर बढिया. पण काहीतरी कमी वाटत आहे मला. कमी काहीच नाही आहे. ते मऊ येतील ते पोळीच्या मध्ये जेव्हा आपण फ्राय करू तेव्हा. बटरची कमी आहे पोळीवर. मोझरेला चीज ॲड नाही केलं अजून. बघा तुम्हाला जर केचप यूज करायचा तोही करू शकता. फक्त केचप आपल्याला पोळीला लावायचं आहे. मग माझ्याकडे एक वेगळी रेसिपी आहे थोडीशी. ते आपण काय करतो थोडासा केचप घेतो म्हणजे फ्रीजमधून काढला. हा पडन का आजचे दिवस. कोणाची कोण म्हटलं इकडे तुला भेटणार नाही आता टाकू. सॉस आहे ना तो गोड लागते. आम्हाला नाही आवडत गोड डिशेस. आम्ही आहे तिखट खाणारे विदर्भाचे लोक. तर याच्यात टाकणार आहे आपण थोडासा रेड चिली सॉस आणि तो मिक्स करून घेणार आहे. तर आपण पॅन घेतलेला आहे. काय असा पॅन असा जमा क्या गाईज येईल घरी पाठवा. खायचं तर आहे किरकिरी करायची आहे. हा जो आपण सॉस बनवून घेतलेला आहे तो मिक्स करून घ्यायचा असा याच्यावर को घुमा देने का ऐसा पूरा जगह पे जितना हो सकता है उतना पसर के लेने का. ये जब पसर गया अभी ये ज्यादा लग गया ना तो इस पे दूसरा रोटी लगाने का. तर एक्स्ट्रा वरून लावून घेशील. किती आहे पहिले माझ्यासाठी बनव म्हणते. पहिले माझ्या साडीसाठी बनवून. याच्यात आपण आता टाकणार आहे बनवलेला माल. अभी तक तुमने गूगल नहीं कराऊंगा टाकोस क्या होते हैं तुमको अभी मैं दिखाऊंगा. बायकोसाठी एक्स्ट्रा टाकाल तुम्ही त्याच्यात थोडंसं बाकीचे कमी. फायनली मोझरेला चीजची बारी आली. हा मोझरेला चीज वेगळा असतो नाही तर चीज समजून हाच आधी टाकून द्या. अशी चुकी करू नका. तर आता हे जेव्हा स्टफिंग भरलेली आहे पूर्ण त्याच्यात आपल्याला मोझरेला चीज ॲड करायचं. आता पहिला एक्सपेरिमेंट आपण बायकोवर करू. जर चांगलं बनलं तर सगळे खाऊ. पण भपका दिलेला पॅनला वरून आपण याच्यावर बटर टाकणार आहे. बटर पडत नाही आहे. बटर पडणं बे या कारणामुळं 150 वेळा हात धुवा लागते गाईज. तुम्ही म्हणता एवढं एवढं हात काल धुवा लागते. तर आपण आता पहिले बटर टाकून घेतलेलं आहे. याला पण लावून घ्यायचं आहे थोडंसं बटर. टाकोच आहे ना ते फॉरेनची डिश आहे. तिकडे तूप भेटते काय काही येते का अम्मा सॉस टाक थोडासा. किती कमी सॉस आहे. सॉस नंतर चवच नाही लागत. इसको पलटाने के लिए अपन लेंगे सराटा. एक हात धुवून घेतो पहिले. हॅपी बर्थडे. जे कोणी म्हणत होतं हे अंदरचं कच्चं राहील कच्चंच खायचं का तर त्यांच्यासाठी उत्तर अंदर से पक गया गाइस. देखो काय म्हटलं मला नाही करता ट्विस्ट. अबे अख्खी लाईफ ट्विस्ट करून टाकली मी अख्ख्या उडा काय खानदानाची. हे एवढं नाही करता येईल मला ट्विस्ट. कलर पहा गाईज कलर आलेला आहे टाकोसला आणि हा माल सांडतच आहे. माल कमी भरा मॅडम. तर मित्रांनो बघा हा दोन्ही साईडने झालेला आहे आणि आतमध्ये किती क्रंचीनेस आलेला आहे. पुरणपोळी सारखं बनवायला पाहिजे आपण. जशी पुरणपोळी बनवतो ना त्यात मटेरियल भरायचं पॅक करायचं त्याचे डबल टाकायचं. बाबा मग ते टॅकोस कोण म्हटलं असतं. टॅकोस बनवून राहिलो ना आपण पुरणपोळी बनवून राहिलो. आपण काही वेगळे करायचं. ते पण नेक्स्ट टाइम बनवू कारण की त्याचा जर असंच केलं ना आमच्याकडे त्याला पोळी पिझ्झा म्हणतात घरच्या घरी बनवलेला. तर तो तसाच बनते. जेव्हा आपण लाटतो ना माल भराचा बनवल्यावर आणि त्याच्यावरून दुसरी पोळी ठेवायची. पतल्या पोळ्या बनवायच्या. त्याच्यावरून दुसरी पोळी ठेवायची. ते साईडनं दाबून घ्यायची आणि बस असं ठेवून वरून झाकून द्यायचं.
ते वाफेवर थोडंसं बनते, पुन्हा काढून घ्यायचं आणि मग दोन्ही साईडनं पलटी मारलं, कडक एक नंबर पिझ्झा बनते का. किती दिवस झाले म्हटलं तुला मागे लागली तुझ्या पिझ्झा बनव ते बनवतच नाही पिझ्झा. काहीतरी नॉनव्हेजचे पदार्थ सांगत जा म्हणजे लवकर बनवा. तू माहितीये का आता तुझ्या बायकोला जाऊन सांगतो की नॉनव्हेज खाता पाहिजे. लग्न मग तू माझ्या नवऱ्याला नको सांगू नॉनव्हेजचे काही पदार्थ तुला खायचे आहे तर बायको घेऊन सांग. लग्न झाल्यावर बायको सांगणार सध्या सजांग आहे काय ती सजांग काही शक्य करा नाहीये. पण तुझा दादा नाही आणतो. तू कशाला त्याची साईड घेता. भाई है मेरा, आद्या भाई, मेरा भाई मेरा यार मेरी जान तू. तेरा किती सारे देवर है तेरे को, वो तो एक लंबा वाला आया नहीं आज, किर करके रखता था तेरे को. ते किर करता मी बोलले की चुपचाप बसून त्याला मग त्याची काही बोलायची हिंमतच नाही होत पुढे. काही सुचत पण नाही त्याला की काय बोलू आणि काय नाही. असं काही नाही आता, सगळं सुचते, फक्त तो एक तुझी वहिनी म्हणून एक रिस्पेक्ट ठेवते म्हणून बोलत नाही तो. तुमच्यासाठी गिफ्ट आणलं. पनीर टाकोज हेल्थी भरपूर. बघ याच्यात काय काय बनलं बघा, किती खास आहे मित्रांनो. हे बघा मस्त चीज, पनीर. याला असं सगळं बनवता येते, मग बाहेर जायचं काय काम आहे म्हटलं पिझ्झा खायसाठी. मोठं नाही याचं तोडून दे. अरे एवढं तुझ्यासाठी आणलाय, वर आहे पूर्ण खूप सारा आहे. कमी पडत ना द्यायला. नाही आद्याला कमी नाही पडत. बघा मम्मीचं मन गाईज, कितीही काही झालं तर मला थोडंसंच दे, तुम्हाला कमी पडन. ये जनरेशन की मम्मी अम्मा पुन्हा होणे नाही. एकदम मस्त झालं. असं मस्त वाटतं पिझ्झाच आहे का. मम्मी टाकोज आहे ते, पनीर टाकोज. नाही पण टेस्ट तशीच आहे. परफेक्ट झालं बिलकुल सगळं. क्रिस्पी आहे वरचं, आतमध्ये चीजचं. एन्जॉय. थँक्यू. काय तर खायला भेटलं आज त्याच्यासाठी गिफ्ट. हा अच्छा, मला वाटलं खाऊ घालून राहिली का. मला ह्या पीस दे. पीस दे, आमच्यात म्हणते बा पीस दे म्हणून. छोटासाच पाहिजे कोणतं. छोटासा नो छोटासा. टाकोचं माहित नाही पण हे पिझ्झा सारखं लागून राहिलं. मम्मी सेम बोलली खाली. डिमांड किरणचा असते पण पहिले तसंच तर समजत नाही तू काय बोलता. खाऊन बोलून राहिली. डिमांड किरणची असते पण मजा आमची असते. छान आहे. काही लागत आहे का तोंडाला एखादी चव. सर्वच लागत आहे. मग कोण राहुल नाही चाललं म्हणून मी एक बाईट घेतला. मी एक कुठतरी खाल्ला आहे. थोडासा पराठ्यावाला फील येतात, कारण की पोळी सकाळची होती, पोळ्या उरल्या होत्या आणि अंदरची स्टफिंग जे आहे वरून थोडंसं पराठ्यासारखं आणि आतून पिझ्झासारखंच लागत आहे. टाकोस कसं असते मला माहित नाही एवढं, पण मी जेवढं बघितलं असं असते. मस्त लागत आहे, खूप टेस्टी झाला आहे. सगळं व्यवस्थित आहे आणि चीज पण मस्त लागत. मी सॉस तुला सांगितलं ना एकत्र करून लाव, तर ते ऑप्शन चांगलं आहे. म्हणजे जर आपण फक्त टोमॅटो सॉस जर लावला तर गोड लागलं असतं. पिझ्झासारखं लागत आहे. बघा हिनं विश केली होती 5 मिनिटं आधी पिझ्झा खायचा, पिझ्झा बनवून. ये भगवान का आशीर्वाद है मेरे को. पिझ्झा असते. पिझ्झा बनव. जाऊ दे आमचं थंड होईल. चीजही जास्त आहे त्याच्या ह्याच्यात. मस्त झाला. कुठाला चांगला लागला. पोटाले का तोंडाले. तोंडाले का जिबेले. जिबेले एकदम पनीर रोल सारखा लागत आहे. हा तेच म्हटलं कुठतरी खाल्ल्यावर का लागत आहे. अर्धा खाली घेतला. समजलं हा तू. त्याचा अर्धा कोण घेतला म्हणते. त्याच्यातला कोण अर्धा घेतला असं म्हणते. बातने से प्यार पडता है ना. नाही मला वाटत नेहमीप्रमाणे. तर रेसिपी आवडली असेल, तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी बघायच्या असतील किंवा मी ट्राय केल्या पाहिजे तर तुमच्या रेसिपी मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला कमेंट केल्यावर हाईपचं ऑप्शन आहे, ते हाईप पण करायला विसरू नका. धन्यवाद. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. शशांक कुलाके आणि किरण शशांक कुलाके चॅनल. लगेच स्वतःच घुसवून देते. करा बायकोचंही करायचं.